नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपले एक सबस्क्रायबर आलेले आहेत. त्यांचे खूप भयंकर अनुभव आहेत. ह्याच्या आधी आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, पण काही टेक्निकल इश्यूजमुळे तो आपल्याला टाकता आला नाही. म्हणून ते सर आता परत आपल्याकडे आलेले आहेत. तर चला आता सुरुवात करूयात. त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? धनंजय डमाले. बरं. काय काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते आणि कुठं घडले होते? माझा अनुभव आहे लोणावळ्यातला आहे आणि जरासं ते काय म्हणतो आपण गुप्तधनाशी रिलेटेड आहे आणि त्याच्यानंतर आमच्या लाईफमध्ये थोडेसे चेंजेस आले. मित्रांच्या संभाषणात एकदा दोनदा असा विषय निघाला होता, गुप्तधन कुठं असेल तर सांग. पण ॲक्च्युली मला त्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. पण माझ्याच ऑफिसमध्ये एक मुलगी होती, जिचं माझं संभाषण झालं होतं, कारण ती लोणावळ्याला राहायची, आपण पुण्यात राहतो. तर ती पुण्यात माझ्याच ऑफिसला जॉबला होती, लग्न झाल्यामुळे ती पुण्यात राहायला आली होती. मग ती म्हणली की माझे जे घर आहे लोणावळ्यातलं ते खूप जुनं आहे. वैशिष्ट्य असं आहे त्या घराचं, त्याच्या सराउंडिंग जे आहे, स्मशान एक आहे, सेमिटरी एक आणि कब्रस्तान, म्हणजे तिन्ही म्हणजे तिन्ही धर्माचं तिथं ते आहे. आणि ते घर आहे जे जुन्या काळामध्ये त्या लोकांना रखवालदारीसाठी दिलं होतं. म्हणजे एकाच ठिकाणी तिन्ही गोष्टी. तिन्ही गोष्टी खूप शांतता आहे घरापाशी. तर बोलता ती अशी म्हणाली की तिचे वडील जे आहेत त्यांचे डोळे कसे गेले. तर तिला सांगायचं होतं की त्या काळामध्ये तिच्या आजोबांनी एक नाग मारला होता. म्हणजे तो नाग जो होता तो त्या गुप्तधनावरचा होता, असं तिचं म्हणण्याचं म्हणजे हे होतं. मग मी तिला डिटेलमध्ये विचारलं. मग तिने सगळं सांगायला सुरुवात केली की खूप वर्षापूर्वी, म्हणजे त्याचे वडील ज्यावेळेस लहान होते, तिच्या आजोबांनी एक मोठा नाग निघालेला घरापासून बघितलं आणि त्यावेळेस वडिलांना सगळं व्यवस्थित चाललं होतं. तो नाग ज्यावेळेस दिसला त्यांनी, त्यावेळेस तो मारला आणि तिच्या वडिलांचे त्यावेळेस डोळे गेले, म्हणजे त्यांना दिसण्याची शक्ती गेली. तर हा तिचा विषय माझ्या लक्षात आल्यावरती मी तिला म्हटलं की गुप्तधन तुला वाटतं का तिथं होतं. ती म्हणली की घराच्या मागच्या साईडला एक जुनं विहिरी टाईप आहे, त्या भागामध्ये बहुतेक करून गुप्तधन आहे, कारण तो नाग तिथंच दिसला होता. तर हा तिजन माझ्यातला झालेला जो संदर्भ जो होता तो मी माझ्या मित्रांपुढे मांडला. तिला हे कसं कळलं? तिच्या वडिलांनी सांगितलं होतं का? हा, तिच्या वडिलांनी सांगितलं होतं. त्याच्यामागे पण असं ती बऱ्याचशा तिने गोष्टी सांगितल्या होत्या की ॲक्च्युली विषय ऑफिसमध्ये यावरून निघाला होता, नागमणी म्हणून. आणि नागमणी वगैरे खरं असतं का वगैरे असा विषय निघाला होता. तर त्या विषयामध्ये ती मला म्हणाली की आमच्या घराच्या इथं मागे एक असाच नाग निघाला होता खूप वर्षापूर्वी, ज्याला केस वगैरे होते. वेगळाच होता तो, म्हणजे पूर्वीचे लोक काही जण म्हणतात केसाळ नाग असतो वगैरे, आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती म्हणजे आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन वगैरे होती, प्रचंड मोठा होता. मग मी तिला विचारलं की मग तो नक्कीच नाग जिथं असतो तिथं गुप्तधन असतं असं मी म्हणलं तिला. ती म्हणली हो आहे तिथं म्हणले. मग तो विषय तिच्यातून माझ्यात झाला आणि मग मी माझ्या मित्रांना तेच सांगितलं. तर काही माझ्या मित्रांना त्यातली थोडीफार माहिती होती. ते म्हणले की जिथं काय असेल ना तर सांग, आपण जाऊ तिथं म्हणून. आता आपली उत्सुकता असते ना काहीतरी नवीन बघायची, ॲडव्हेंचर करायची. ते ॲडव्हेंचर करण्यासाठी म्हणून मला इंटरेस्ट होता. बाकीच्यांना त्या गुप्तधनात इंटरेस्ट होता, पण मला त्यामध्ये काही त्या गुप्तधनाशी काही घेणं नव्हतं पहिलंच मला, कारण एवढा पहिल्यापासून लोभ नाही आहे. मुळात ते स्वभाव नाही माझा पैशाच्या मागं फिरायचा. आणि तसं मित्रांना पण ते माझे दोन जे मित्र होते त्यांना पण त्याचं काही हे नव्हतं, पण त्यांना ते ॲडव्हेंचरच करायचं होतं. पण एक आमच्यावर अजून एक होता, साताऱ्याकडचा एक मित्र होता. तो साताऱ्याकडचा मित्र जरासा त्यात मुरलेला वगैरे होता. त्याला ज्यावेळेस आता एकदा आमच्यामध्ये जे हे झालं, म्हणजे चालणं झालं, त्या बोलण्यातनं त्या मित्राला कळलं की अशी स्पॉट आहे की जिथं ते गुप्तधन आहे म्हणून. त्याला ते कळल्यावरती मग त्याने म्हणलं की माझ्याकडे एक माणूस आहे जो गुप्तधन काढून देतो म्हणून. मग आता आम्ही म्हटलं की ठीक आहे, एक तर आपल्याला ॲडव्हेंचर तर करायचं होतं. म्हणजे मग मी म्हटलं, मी तिला विचारलं पहिल्यांदा की तुझ्या घरी आपल्याला जाता येईल का, तुझ्या आईवडिलांना काही भेटता येईल का, आणि मग काही पहिल्यांदा स्पॉट बघू म्हटले आपण ते असं. तर मग तिच्या घरी आम्ही
एक दिवस जायचं ठरवलं. संध्याकाळचं ऑफिस सुटल्यानंतर एक 7:30 निघालो आम्ही. आणि मग ते लोणावळा एक्सप्रेस हायवे जुना टाईप आहे, जुना एक्सप्रेस हायवे. तिकडनं त्या जुन्या एक्सप्रेस हायवेला आपण एक रोड असा जातो, उताराकडे जातो, आणि एक रोड असा त्या सेमी कंट्रीकडं आणि याच्याकडे जातो. मला असं डिटेलमध्ये नाही सांगता येणार, कारण तो स्पॉट का आपला राहण्यातला नाही. तर व त्याच्या अपोजिट कुठल्या खाणं कोण आहेत ते लक्षात नाही मला. पण मला एवढंच आठवते की तो असं जंगलासारखा थोडासा भाग होता, आणि तिने आम्हाला हळूहळू रस्ता तिने दाखवला, त्याप्रमाणे आम्ही तिथं गेलो. भयानक शांतता होती तिथं. किती वाजता गेले तुम्ही आणि आम्ही 7:30ला निघालो, तर साधारण 8:30-9च्या आसपास आम्ही पोचलो असेल. अंधारच होता, बुडूक अंधार होता. आणि ते जे घर होतं ना, ते बरंचसं असं, आता आम्ही कार घेऊन गेलो होतो तिथं, कार जाण्याला रस्ता होता तिथं. आम्ही थोडंसं अलीकडं गाडी लावली, आणि असं कोंबडीच्या खोराड्यासारखं असं एक बाहेरच्या साईडला जाळी दिसली. घर तसं बरंच मोठं होतं, पण लांबून असं उतारावरती असल्यामुळे नाही का तसं छोटं दिसत होतं, पण ते बरंच मोठं होतं. आणि मला ते घर बघून पहिल्यांदा तो जुना मूवी, इंग्लिश मूवी इव्हिल डेड, त्याचीच आठवण झाली. सेम तसंच वातावरण, तसंच थोडंसं धुकट वगैरे असं वातावरण होतं. तर म्हणलं हे काहीतरी भयानकच दिसते काहीतरी, नाही का. माझ्या मित्र पण म्हणले इथं काहीतरी असू शकतं, कारण फारच एकांत अशी जागा आहे ती. त्याची वाईब येत होतो. वाईब तशी येत होते. आम्ही गेलो हळूहळू चालत. व त्यावेळेस तिथं पोचल्यावरती पहिल्यांदा आम्हाला तिची आई दिसली. आम्ही त्यांना नमस्कार केला, सगळ्यांनी नमस्कार केला. त्यांच्या बोलण्यातनं, त्याच्या आई बोलण्यातनं म्हणजे नॉर्मलच वाटत होते आम्हाला. पण अधूनमधून म्हणजे असं थोडंसं की असं वाटत होतं की तिथं ते काय वास्तव्यात आहेत, त्याचा काही परिणाम वगैरे त्यांच्यावर आहे का, असं आम्हाला वाटत होतं. तर ते नंतर आम्हाला त्याचं कारण पण कळलं की तिथं त्या जागेचा आईवरती इफेक्ट होता. त्या जागेवर वेगळ्याच काही गोष्टी होत्या. त्यानंतर एक 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 आम्हाला कळत गेलं पुढं. त्यांच्या वडिलांना भेटलो. त्यांच्या वडिलांना दिसत नव्हतं, पण आम्ही त्यांना नमस्कार केला, आणि म्हणलं पुढं त्यांच्याशी, म्हणजे त्या दिवशी आम्हाला काही करायचं नव्हतं, आम्ही फक्त स्पॉट बघायला गेलो होतो. आम्ही तिथं त्यांना भेटून तसंच परत निघालो. हे तिच्या आईवडिलांना माहीत होतं का? तिच्या आईवडिलांना तशी काहीच कल्पना नव्हती दिली त्यावेळेस. नॉर्मल भेटायला आले फक्त. नॉर्मल भेटायला आलो होतो, त्यावेळेस काहीच कल्पना नव्हती दिली. मग जो आमच्यातला एक जण जो म्हणला होता की माझ्याकडे याच्यावरती काम करणारा माणूस आहे, तर तो म्हणाला की एक अमावस्येच्या दिवशी आपल्याला इकडे यायला लागेल. म्हणजे आम्ही सगळं घर वगैरे बघितलं, आणि मग त्याने सांगितलं की मग आपण जाऊ अमावस्येच्या दिवशी म्हणून. तर अमावस्येच्या दिवशी हा कामाला आपण सुरुवात करू म्हणून. मग त्यावेळेस काय झालं, त्या थोड्या दिवसांमध्ये तिने एक 7-8 दिवसांचंच हे असेल, तिने तिच्या घरच्यांना सगळी कल्पना दिली. मग तिने आम्हालाही कल्पना दिली. तिच्या आईवरती म्हणजे त्या थोड्याशा वेडसर अशा वागतात. हां, तर त्याकडं काही लक्ष वगैरे देऊ नका वगैरे. तर आम्ही आता तिची आई आपण रिस्पेक्ट करतोच शेवटी, नाही का. आणि तिच्या वडिलांना जे आहे तो खूप, म्हणजे आम्हाला कळलं होतं की ते म्हणजे त्यांना अजिबात दिसतच नाही आहे ते. व आवाजावरनं ते माणसं वगैरे ओळखतात, पण ती आली वगैरे. आम्ही तिथं निघालो. त्यावेळेस अमावस्येची जे दिवस आहे त्यावेळेस आम्ही पूर्ण प्लॅननुसार निघालो. मग तो माणूस जो होता तो एक साताऱ्यावरून आला होता. त्याने सगळ्या तयारीतच आला होता. मला त्याची काही कल्पना नव्हती. मी ऑफिसवरून आलो, हे म्हणले चल निघ निघ निघ, बस बस बस. तर मग तिलाही बोलवलं, कारण ती आमच्याबरोबर येणार होती. मग तीही आली. आम्ही मग त्या जागी जायला निघालो. त्यावेळेस आमचं काही गप्पा गोष्टी काहीही झाल्या नाही गाडीमध्ये. आम्हाला तिथे स्पॉटवरती पोचायचं होतं, आणि मला खूप उत्सुकता होती काय घडणार आहे म्हणून. आता तिच्या घरच्यांचं मला सगळं कळलं होतं की कोण कसं आहे, कोण कसं वागतं, काय आहे, सगळं तिने मला आधीच सांगितलं होतं. इथे गेल्यावर तिच्या आईला परत भेटलो वगैरे. आपलं पहिल्यांदा ज्यावेळेस आपण बघितलं त्यावेळेस, आणि आता मध्ये आपल्याला कळलं होतं की अरे त्यांना थोडंसं हे आहे. मग तिने प्रश्न त्यांना काही विचारले, काही कशी आहे, बरी येते. मग ते थोड्याशा फिरून वगैरे बोलत होत्या. मग त्याच्या वडिलांशी बोललो. वडील मात्र व्यवस्थित बोलायचे, त्यांना जरी दिसत नसलं तरी व्यवस्थित बोलायचे. ते नॉर्मल असे वागत होते. मग आतमध्ये गेल्यावर त्यांनी त्या माणसांनी नाही का जे बरोबर आले होते मांत्रिक, त्यांनी ठरवलं होतं की कुठला स्पॉट आपल्याला चांगला आहे बसायला. तर एक कोपऱ्यावरची एक जागा त्यांनी निवडली.
बाई आम्ही सगळेजण बसलो तिथं. तिथे एक कपाट होतं, त्याच्या आडोशाला ते पलीकडच्या साईडला बसले होते. घर तसं बरंच मोठं होतं. त्यातला एक रूम जो होता कोपऱ्यातला तो निवडला होता आम्ही. आणि समोरच्या साईडला किचन होता, ते जुन्या टाईपचं. फरशा अशा आपल्या नाही का त्या ह्याच्या शहाबादी टाईपच्या, तशा फरशा जुन्या टाईपच्या. जुन्या टाईप. आणि त्या थंड होत्या, सगळं थंड होतं. वातावरण पण एवढं म्हणजे असं वाटत होतं की आपण काय आता शेवटी तो लोणावळा आहे, तो थंडच असतो. तर असे एखाद्या मूवीमध्ये बघितल्यासारखं एकदम चिल्ड एकदम. त्या मी आणि माझे 2 जे मित्र होते, ते आम्ही तिघंजण एकत्र एक साईडला बसलो होतो सुरुवातीला. तर तो जो मांत्रिक होता त्यांनी पहिलं 3 लिंब काढली, ती समोर ठेवली. जे वडिलांना म्हणलं तुम्ही समोर बसा माझ्या. ते समोर बसले आमच्या, आणि त्याच्यावर त्यांनी पांढरा रुमाल टाकला. आता त्याला काय करायचं होतं हे याची आम्हाला कल्पना नव्हती. मला ह्याच्याबद्दल विश्वासच नव्हता. तर पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये मला काय अजिबात काही माहीत नव्हतं, विश्वास नव्हता. तर मी थोडासा म्हणजे चेष्टा मस्करी करायचो, म्हणून ते थोडेसे माझ्यावरती सगळेजण चिडलेले होते. थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. मी तुम्हाला फक्त काही प्रश्न विचारेन, तुम्ही त्याची उत्तरं द्यायची. त्याच्या वडिलांना सांगून ठेवलं. आता त्याचे वडील समोर बसले होते आणि एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट हा मांत्रिक बसला होता, आणि समोर ही 3 लिंब आणि तो रुमाल. आम्ही त्याच्या लेफ्ट साईडला आम्ही बसलो होतो. तर त्यांचा जो पॅसेज होता तो पूर्णपणे अंधाराचा होता, आणि या साईडला लाईट वगैरे लावली. तर मग नंतर ती लाईट बंद करायला लावली त्यांनी, आणि ह्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली. 5-10 मिनटं काहीतरी मंत्र पडले वगैरे, आणि त्याच्यानंतर तो बोलायला लागला की तुम्हाला काय दिसतंय का? आता माझ्या मनात एकच विचार होता, यांना काही दिसत नाही. अरे हा माणूस अंधार करून त्यांना विचारतो तुम्हाला काही दिसतंय का? तर मी हसायला लागलो. तर माझ्यामुळे त्यांना डिस्टर्बन्स यायला लागला होता. आता म्हणलं तू इथून उठ, तू पलीकडं बस. तर मी तिथनं उठलो, आणि माझ्यावर अजून एक जण होता, तो पण पलीकडे बसला माझ्याबरोबर येऊन. मग त्यांच्यामध्ये परत एक संभाषण चालू झालं. मग परत ते काय आम्हाला ऐकून नाही आलं. मग तो मंत्र परत पुटपुटायला लागला, आणि मग तुझ्या वडिलांना विचारलं तुम्हाला काय दिसतंय का? तिचे वडील थोडेसे घाबरल्यासारखे झाले होते, पण त्यांच्यासाठी त्यांच्या मनात काय चाललं होतं ते आम्हाला माहीत नव्हतं, आणि त्यात त्यांना दिसत नव्हतं. मग त्यांच्या तो ह्याला काहीतरी वाटलं म्हणून लाईट लावायला लावली पहिल्यांदा. जरा थोडंसं त्यांना घाम वगैरे आला होता. मग म्हणले परत आपण बसू म्हणून. मी काय विचारतो त्याच्याकडून नीट लक्ष द्या. तर अंधार झाल्यावर परत त्यांनी मंत्र म्हणायला परत सुरुवात केली. मंत्र म्हणल्यानंतर परत त्याने प्रश्न केला तुम्हाला काय दिसतंय का? तर ते काहीच बोलले नाही, आणि खूप घाबरले होते, प्रचंड घाबरले होते. तर मग माझ्या मित्राने लाईन म्हणलं काही नाही, आपल्याकडनं काय होत नाही म्हटलं, हे काय उत्तर देत नाहीत म्हणून. तर त्यांना लाईट लावल्यावरती ते मग सांगायला सुरुवात केली. माझ्या शेजारी एक बाई उभी होती. बापरे. हां. तर हा जो मांत्रिक होता त्याला नेमकं त्याच गोष्टीची अपेक्षा होती की ते काय म्हणताय ते दिसतंय का किंवा जाणवते का? त्याचा अर्थ एकच होता. तर ते जाणवत होतं त्यांना की शेजारी बाई उभी होती म्हणून. मग आम्ही दचकलो सगळेजण. बाई उभी होती वगैरे, आम्ही तर तिथंच बसलो ना त्या रूममध्ये. मग यांनी सांगितलं नाही असं तसं. ते म्हणलं की मला खूप भीती वाटत होती. एक्झॅक्टली माझ्या शेजारी उभी होती. ते ऐकल्यावरती त्यांनी काय केलं, पहिल्यांदा आपण काय आणले ते बघू त्या बाईने, म्हणून ते 3 लिंबावरचा तो जो टाकलेला रुमाल तो काढला. तर तिथे हाडकं आली होती. आई ग. ती हाडकं आलेली बघितल्यावरती आम्ही सगळे घाबरलो, पहिली गोष्ट. तर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. मी त्यांना असं विचारत होतो तुम्हाला काही दिसतंय का? तर जे कोणी त्यांच्याकडं आलं आहे त्याच्याकडनं ते गुप्तधनाचा आपल्याला पत्ता लागायला पाहिजे की तिथं काय आहे नेमकं. तर त्या व्यक्तीने आपल्याला हाडकं आणून दिली. तिथं जर गुप्तधन असतं तर ते आलं असतं आपल्या इथं, असं मला अपेक्षा होती. जर ते पॉझिटिव्ह वाटलं असतं आपण बोललो असतो त्यांच्या त्याच्याकडनं ते म्हणून घेतलं असतं की त्याच्याकडनं काढून घेतलं असतं की हे आहे तर आपण तसं, असं म्हणा त्यांनी एक्सप्लेन केलं. आता हाडकं आली तर याचा अर्थ काय झाला? हाडकं आली तर याचा अर्थ असा झाला की ती निगेटिव्ह आहे आणि ती आपल्या मागं लागणार, हे सिद्ध झालं. आम्ही पटापटा आवरायला सुरुवात केली. आता आम्हाला कळलं होतं काहीतरी गडबड झालेली. त्याने ती हाडकं तशीच घेतली, त्या रुमालामध्ये तशीच घेतली. आता म्हटलं की हे हाडकं पहिल्यांदा विसर्जित करायला पाहिजे. आम्ही तिथून
लोणावळ्यातलं त्याच्या आईवडिलांचा निरोप वगैरे घेतला. घाई गडबडीत जातात, घाई खूप झाली होती. रात्रीचे 11:30 वगैरे वाजले होते. आपण बाणेरला जाताना नाही एक नदी येते, नदी तिथे ते हाडकं त्यांनी नदीत सोडली. ते सोडल्यानंतर आम्ही तिथून, तो काही बोलला नाही त्यावेळेस तिथं. ते सोडल्यानंतर त्याचा निरोप असा आला, तो साताऱ्याला निघून गेला. म्हणलं की 21 दिवस तुम्ही काय बाहेर पडू नका, ती आढळ आपल्या मागं लागलेली. मग तुम्ही ज्यावेळेस लोणावळ्यातून निघाले त्यावेळेस तुमचं काय संभाषण वगैरे झालं का गाडीमध्ये? गाडीमध्ये काही संभाषण नाही, सगळे शांत झाले होते, सुन्न झाले होते. ते जे काही घडलं होतं ते विचित्र होतं आणि माझ्यासाठी तर ते नवकच होतं. मला काही कल्पनाच नव्हती असं काही घडणार आहे, ही अपेक्षाच नव्हती. आणि ते भयानक आमच्या अनुभव, म्हणजे तो माझ्यासाठी तर माझ्या मित्रांसाठी पण तसं ते नवकच होतं. मग त्याने सगळं सांगायला सुरुवात दिली की तुम्ही 21 दिवस बाहेर पडू नका, तुमच्या मागं ते जी का बाई आहे ही मागं लागलेली आहे. कारण तिला तुम्ही जागृत केलं, तिला बोलवलं, आता ती तुम्हाला पिछा नाही सोडणार. मग 21 दिवस मी ऑफिसला जायचो, पण संध्याकाळचं बाहेर नव्हतं पडत. मग तो जोपर्यंत सांगत नाही की बाबा तू आता बाहेर पड, मी म्हणलं मग काय असेल ते पैसे देऊ, पण काय असेल शांती विनंती करू आपण, पण इथलं सगळं घालू आपण. त्याच्या ज्याने काय ते झालं नाही, तो काय परत आला नाही. पण त्या जागेवर शांती करायला जायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही एकदा असंच निघालो. ते 21 दिवस झाल्यानंतर तर लोणावळ्याच्या इथं थोडंसं, लोणावळा नाही, आपण आपली कुठला एरिया म्हणतो आपण, पिंपरी चिंचवड संपला की सोमाटण्या फाटा, देऊर रोड देऊर संपला की थोडंसं पुढे गेलं की एक उतार लागतो. हां. असं खोलगट, तिथं पाणी साठलं होतं, खूप पाऊस पडत होता त्या दिवशी. आम्ही तिथं जायला निघालो, ही कल्पना त्या याला असणार, तर ते आमच्या मागच फिरत होतं. तर लोणावळ्याला जाताना जेवढ्या आमच्या गाड्या होत्या त्याच थांबल्या आणि त्या पाण्यातनं हळूच निघून जात होत्या. मागच्या बसवाल्याला कंट्रोल झाला नाही का काय झालं, ती गाडी ब्रेक दाबलेली असताना पुढं सरकत आली आणि आमच्या गाडीला आपटलं. आमचा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि माझी गाडी दोन्ही साईडने शेमली होती. इंडिगो होती त्यावेळेस माझ्याकडं, दोन्ही साईडने आम्हाला तिथेच ती लावायला लागली. मग तिथून माझा भाऊ आला पहाटे न्यायला, आम्ही ती गाडी सोडली. मग आम्हाला कळलं ते अजून काही आपल्या मागणं गेलेलं नाही. हे प्रकार तिथून पुढं आमच्या लाईफमध्ये वाईट दिवस सुरू झाले होते. त्याच्यानंतर बरंच काही घडायला लागलं होतं. मग ते जे 21 दिवस होते, ते 21 दिवसामध्ये कोणाला काय झालं का? 21 दिवसात कोणाला तसं काही झालं नाही, कारण कोणी सगळ्यांनी काळजी घेतली, बाहेर नाही पडले. पण हा 21 दिवसानंतर बाहेर पडल्यावरती हा जो ॲक्सिडेंट झाला, तो म्हणजे आम्हाला तिघजण आम्ही त्यावेळेस एकत्र होतो आणि त्या स्पॉटलाच परत चाललो होतो. मग त्याचा अर्थ असं झालं की त्याला वाटत होतं की यांनी परत इथं येऊ नये, त्याला त्याच्यावरती त्याला ते सोडायचं नाही आहे ते धन किंवा काय जे आहे ते त्याच्यावरती जे आहे ते त्याला. मग यांचं काय, माझ्या मित्रांनी त्यानंतर माझ्याशी आमचं बोलणं थोडंसं दुरावलं, जो तो आपापलं कामाला निघून गेला. मला काय व्हायला लागलं की मला बरेचसे वाईट गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडायला सुरुवात झाली. मग ते काय झालं पुढं? तुमचं ॲक्सिडेंट झालं त्याच्यानंतर पुढं काय झालं मग? ॲक्सिडेंट झाल्यावरती भावाने आम्हाला त्या दिवशी ती गाडी मध्ये तिथंच सोडली. मी 2-4 दिवसांनी ती गाडी न्यायला आलो, ती गाडी रिपेअर करून घेतली आणि मग मी थोडासा त्याचा नादच सोडला. मग तुम्ही म्हणजे तो विषय ड्रॉप करून टाकतो? ड्रॉप केला. आम्ही घरी आलो. लागलं वगैरे होतं थोडंफार डोक्यानं मला आणि माझ्या एका मित्राला, आम्ही ते बसवाल्याला आम्ही शिव्या द्यायला निघालो होतो बाहेर, त्याला शिव्याही दिल्या. पण तो म्हणला की माझी गाडी थांबली होती अक्षरशः, ती गाडी पुढं सरकत आली, असं तो सांगत होता. आता खरं काय खोटं काय, आता त्यावेळेस काय जे घडलं त्यानं म्हणजे तो प्रकार तिकडंच थांबला. आता आम्हाला एक गोष्ट त्यावेळेस काय लक्षात आली की आपण त्या कार्याला निघालो तर हा अडथळा ते आणतंय आणि 21 दिवस बाहेर पडायचं नव्हतं, ते सोडलं तरीही ते मागच आहे आपल्या. 21 दिवसानंतर सुद्धा ते मागच आहे आपल्या. त्याच्यानंतर एक मित्र, म्हणजे आमच्या त्याच ग्रुपमधला एक मित्र, त्याने सांगितलं एक माझ्याकडं माणूस आहे, तो याच्यातला मुरलेला आहे, तो चांगला मांत्रिक आहे, त्याला हे तुझा किस्सा सांग. मग त्याला मी सगळं एक्सप्लेन केलं त्या घडलेला प्रकार. तो मला म्हणलं की चला आपण त्या स्पॉटवर जाऊ. आता माझी काही धडगत नव्हती. नाही म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका. मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तो त्यात फार मोठ्या लेवलचा होता ह्या कार्यामधला आणि त्याला ते काय बांधणी करण्याची माहिती चांगली होती.
मी त्याला म्हणलं चल मग आपण जाऊया. आम्ही त्या स्पॉटवरती 2 व्हीलरवर गेलो त्या दिवशी. आणि त्यांनी तिथं एक होम केला. त्या मुलीलाही बोलून घेतलं होतं. तिलाही सांगितलं. तिलाही त्यातनं बाहेर काढणं गरजेचं होतं ना. त्या स्पॉटवरती तिचे आईवडील राहत होते आणि त्याच्यानंतर ती जास्तच वेड्यासारखी करायला लागली होती. त्यामुळे ती म्हणली आपल्याला हे सगळं संपवायला पाहिजे. मी म्हटलं चल मग. आम्ही गेलो. तिला तिकडं आधी बोलून घेतलं आणि मग मी इथं 2 व्हीलरनी तिकडं गेलो. मग तिथं गेल्यावरती त्यांनी सगळं बघितलं. त्याला सगळं काय ते कळलं होतं. त्यांनी शांतीसाठी तो जो काय होम केला होता तो केला आणि आम्ही तिकडून घेऊन म्हणलं की आता तू काळजी करू नको म्हणलं. मी जे काही करायचं ते केलेलं आहे. त्या रात्री स्वप्नामध्ये तिकडं जे मी वातावरण पाहिलं तर तशी एक भिंत दिसली होती मला आणि ती बाई पाठमोऱ्या नजरेनं नाही का माझ्याकडे अशी बघत होती. केस सगळे सोडलेले, पांढरी साडी होती आणि मी स्वप्नामध्ये तिला म्हणतोय की मला काही यामध्ये काही लोभ नव्हता तुमच्या पैशाचं किंवा याचं. मला याच्यामध्ये पडायचं नव्हतं आणि मी इथून पुढं परत कधी इथे येणार नाही आहे. तर हे सगळा विषय मी इथं सोडतो. तुम्ही पण हा संपवून टाका म्हणून. त्याच्यानंतर माझे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. स्वप्नात मी जे काय बोललो ते ॲक्च्युली त्याला पोचलं होतं. म्हणजे थोडक्यात तो होम सक्सेसफुल झाला होता. पण त्यावेळेस मला एक मित्र जो भेटला होता नितीन, तिथून पुढं सगळे किस्से सुरू झाले. ते नवीन याच्यामध्ये. आता हा नितीन जो होता तो कसा माणूस होता हे मला हळूहळू कळायला लागलं होतं की त्याला ह्या भूताच्या ह्याच्यामध्ये त्यांनी बरंचसं काही लोकांना शांतिक्रिया करून वगैरे वाचवलं वगैरे होतं. किंवा तो समोर आला तर त्याच्या समोरच्या व्यक्तीकडं काय आहे हे दिसत होतं. इवन त्याला थोडंसं म्हणजे त्यांनी डोळे मिटले ना तर त्याला काय दिसायचं की एखादी व्यक्ती कुठं आहे त्यांनी असं म्हणलं तर तो शोधून दाखवायचा. अशी त्याला एक प्रकारची ती एक विद्या होती. आता हा जो नितीन होता याच्याबद्दल मी त्या मित्रांना सांगितलं असं असं आहे याने माझं हे काम केलेलं. मग ते मित्रांनी मला सांगितलं की आपण एक काम करू आणि याला एक प्रकारची अजून एक विद्या देऊ आपण. याच्याकडनं काही कामं करून घेता येईल आपल्याला. आता त्यांना परत तेच लोभ होता आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते अति भयानक होतं. असं काय घडलं? त्याच्यानंतर आम्ही दौंडला आहे गुरु होते, यांनी ते शोधून काढलं. त्यांच्याकडं बऱ्याच प्रकारचे विद्या होत्या. त्या विद्या म्हणजे थोडक्यात ते म्हणत होते की त्यांच्याकडं काही वस्तू आहेत. वस्तू म्हणजे काय म्हणतात तर त्यांच्या भाषेमध्ये वस्तू म्हणजे भूतवती. ते वस्तू म्हणले तर पत्ता म्हणले की माझ्याकडं टोटल काहीतरी 11 का 18 वस्तू का 20 वस्तू आहेत असे म्हणले. म्हणजे 20 प्रकारच्या भुचावती असे ते म्हणत होते. तर हे म्हणले होते की त्यातलं एखादं मी तुम्हाला देतो तर तुमच्यात कोण घेणार आहे का. तर हे त्यामागं का फिरत आहेत ह्याची मला पूर्वकल्पना नव्हती. एक पहिलाच अनुभव भयानक आलेला होता. पण आता याच्यामध्ये यांनी मला मदत केली होती म्हणून याच्या मदतीसाठी आम्हाला जाणं गरजेचं होतं. म्हणून यांना मदत म्हणजे काय लागायचं तर माझी कार. तर हे माझी कार घेऊन जायची आणि मग कधी कधी मलाही जायला लागायचं नाईलाज असतं नाही का. मित्र आहे शेवटी. मित्र आहे शेवटी म्हणून. मग ह्याची परीक्षा घेणार होते ते त्यावेळेस नितीनची आणि त्याला ती विद्या देणार होते. तर परीक्षा अशा प्रकारची घेतली त्याची की आम्हाला एका रूममध्ये बसवलं. ते जंगलामधली जागा होती. पण तिथं जंगलामध्ये मारुतीचं मंदिर होतं. त्या मारुतीच्या मंदिरामध्ये एक बाजूला एक झोपडी टाईप असं केलं होतं. तिथं बसवलं होतं आम्हाला आणि हा पण तिथंच होता त्यावेळेस. तर त्याला म्हणले तू जा बाहेर पहिल्यांदा त्या झोपडीतनं. आणि हे पुढं आमच्याशी बोलले. त्यांनी एक वस्तू आम्हाला दाखवली. ते होतं एक झाडाचं पान होतं. आणि मग ते म्हणलं की मी ही वस्तू आता ठेवणार आहे. हा तुम्ही म्हणले ना की ह्याला दिसतं सगळं, ह्या चेक करतो आणि हा सांगतो. तर हे झाडाचं पान मी ठेवणार एका ठिकाणी. ह्याला काहीच कल्पना देऊ नका कसलं आहे ते. त्याच्यात जर ती विद्या असेल तो घेऊन येईल. मग तो थोड्या वेळ त्याला बोलवलं. तो बाहेर होता. तो त्याच्यासाठी पण ते काही ओळखीचे नव्हतेच तसे. आम्ही ते झाडाचं पान त्यांनी ते जे गुरु होते त्यांनी ते झाडाचं पान खिशात ठेवलं आणि ते बाहेर गेले. मी सांगतो त्यावेळेस तू ये आणि ते
दाखवा आम्हाला. मग ह्याला आत बोलवणार, त्याला मंत्र काय जपायला ते सांगितलं, ते जपायला बसवलं. ते झाडाचं पान एका विहिरीच्या कठड्यावरती ठेवलं. तिथे सगळी बरीचशा झाडाची पानं होती तिथं आजूबाजूला, आणि तिथे त्या याच्यावरती पण कठड्यावरती. त्याने बरोबर तेच पान थोड्या वेळाने ज्यावेळेस तो उठवून त्याला सांगितलं ना की घेऊन ये, तेच पान घेऊन आला. आणि त्याच्यावरनं तर त्यांना कळलं की याच्याकडे विद्या आहे म्हणून. मग म्हणलं की हे याची पात्रता आहे, ह्याला ही विद्या द्यायची म्हणून याची पात्रता आहे. मग त्याला बरेच दिवसांचं काही मी सांगत नाही, ते कोणाचा विश्वास असतो नसतो. 40 दिवसाच्या पिरियडचं जे त्याला एक मंत्रसिद्धी करायला दिली होती. ती मंत्रसिद्धी करण्यासाठी त्याला बरंच काही करायला लागलं, ते मी याच्यावरती एक्सप्लेन करत नाही. पहाटेची ती क्रिया होती आणि त्या क्रियेमध्ये त्याने वस्त्र देवापाशी जायचं, त्याला अंघोळ घालायची आणि यायचं, म्हणजे थोडी सिद्धी प्राप्त होण्यासाठी, आणि तो मंत्र वाढायचा. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं, कुठल्याही बाईच्या बांगड्यांचा जरी आवाज झाला तरी तू जायचं नाही, सगळीकडं खूप शांतता असताना तू एकटंच जायचं, असं त्याला सांगितलं. तर त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. मग स्मशानात जाऊन काही क्रिया केल्या. तिथं आम्हाला जायलाच लागायचं. तर आम्ही तिथं हळूहळू ह्याला ट्रेन होताना बघितलं. आता हा ट्रेन झाला, चांगलाच ट्रेन झाला, आणि ह्याला काही दिवसांनी विद्याही मिळाली. पण काय झालं, त्यांनी त्याच्या गुरुने त्याला सांगितलं होतं, ही जे काही वस्तू तुला दिली आहे, ती वस्तू समोर घ्यायची, अंगात घ्यायची नाही, ती तुझ्यावर हवी होईल. आणि नेमकं तसंच झालं. ह्याने आमचं काय ऐकलं नाही किंवा त्या गुरुचं काय ऐकलं. ती वस्तू नेमकी समोर उभी, म्हणजे काय, त्याच्याशी बोलता येईल. अंगात घेतल्यावर त्याच्याशी बोलता येईल का नाही, आणि त्याच्यावर कंट्रोल कसा मिळवेल, आणि तीच वस्तू त्याच्यावरती हवी झाली. आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप सारे वेगळे आणखीन अनुभव आले. त्याचे आम्हाला फटके बसायला सुरुवात झाली. इव्हन त्यालाही त्रास झाला. असं झालं. काय काय झालं असं? आता परत त्याच्यानंतर माझे 2 ॲक्सिडेंट झाले, कारण आम्ही सगळ्या त्याच्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि आम्ही मरता 2 वेळा वाचलो. बाकीच्या मित्रांचे पण असेच ॲक्सिडेंट वगैरे होत होता काही नाही. आणि त्याचं स्वतःचं कसं झालं की आता त्याला ती वस्तू जर दिली आहे तर त्याला बरेचसे अडथळे यायला लागले. घरात पण त्याच्या अंगात ते यायचं. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही म्हणजे त्याला एक विद्या दिली, पण ते नंतर असं झालं की ते आम्हाला डोईजड जायला लागलं. त्याला कुठं जर बसवलं ना, त्या अंगात यायचं, आणि तो रस्त्यावरतीच तमाशा सुरू व्हायचा. त्याच्या अंगात आलं तर त्याची हाईट जास्त नाही आहे, एक साधारण 4.5 फुटाच्या 5 फुटाच्या आसपास असेल. त्याच्या उड्या 20-20 फुटापर्यंत लांब जायला लागल्या. बाप, एवढं भयानक त्याचं संचालन होतं. एक दिवसा पण व्हायचं ना? दिवसा पण व्हायचं ते. तसं काही नव्हतं, कारण त्याने अंगात घेतलं होतं ते. मग गुरुकडे गेलो होतो आम्ही. त्यांना सांगितलं असं असं झालं. मग ते म्हणले की आता ह्याला काही पर्याय तर काही नाही आहे, वस्तू सोडणं पण एवढं अवघड आहे की नाही का, ते याचा कसा होईल तो फायदा त्याला करून घेता आला पाहिजे, आपण त्यांना काय समजवायला नको. त्यांना सगळ्यात सिम्पल एक सांगितलं होतं, तो हवी करून नव्हतं घ्यायला पाहिजे समोर. आणि जे काही त्यांनी एक प्रक्रिया सांगितली होती की तू अशा प्रकारे त्याला नैवेद्य द्यायचा, त्याला अशा प्रकारे घराच्या बाहेर ठेवायचं. ह्याने नेमकं सगळं उलटं केलं. हा जास्त मोहात पडला, त्यांनी त्याला घरात घेतलं. अशा गोष्टी झाल्या. तर ते आपल्याला काही कळत नाही त्यातलं, पण त्यांनी म्हणलं तसं सांगितलं. मग नंतर माझं थोडंसं त्या ग्रुपमध्ये जाणं बंद झालं, कारण मग मलाही माझं हे बघायचं होतं, कामधंदे. असं. अजून त्याचे बरेचसे किस्से आहेत, मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक सिटीतला पण एक अनुभव ना, पुण्यातला. हां, तो याच्याचबद्दल, कारण याच्याशी त्यावेळेस ओळख झाली होती, आणि तो आमच्यावर बसायला लागला होता नुकताच त्यावेळेस. बसायला म्हणजे हां, बसायला म्हणजे तसंच नुसतं पहिली नुसतीच आपली ओळख असते, आपण काही जास्त हे करत. नंतर तर आपली जेव्हा मैत्री घट्ट होती त्यावेळेस आपण काय करतो, मग खायला प्यायला सगळीकडं आपण एकत्र जायला. तसं आमचं त्याच्याबरोबर जाणं येणं सुरू झालं. आणि तो आमचा खास आता तो आपल्या लाईफचा एक मोठा महत्त्वाचा पार्टच आहे, म्हणजे तो मित्र आहे शेवटी तो आपला. तर तो त्यावेळेस नवीन असताना जसं काही त्याच्यातनं काही गोष्टी आम्हाला कळायला लागल्या होत्या ना, तर चौकामध्ये रात्रीच्या आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मग नंतर म्हटलं की आपण बिल्डिंगच्या खाली स्वतः आपली बिल्डिंग आहे नवी पडपड, त्या खाली जाऊन गप्पा मारू म्हटलं.
तर तिथे एक दुकान आहे आपलं. ते दुकानाला च्या पायऱ्यांवरती एक कठाड आहे. आम्ही तिथे सगळेजण एकत्र बसलो रात्री रात्री. आणि त्या दिवशी मंगळवार आणि अमावस्येची रात्र होती. तर विषय तर मंगळवार आणि अमावस्येच्या रात्रीवरच निघाला. जो आमच्यामध्ये तिकडं आम्ही गेलो होतो याला लोणावळ्याला. त्यामध्ये जे दोघं जण होते तेच दोघं माझ्याबरोबर त्यावेळेस तिथं होते. आणि हा जो नवीन आमचा मित्र झाला नितीन. तर नितीन जो आहे तो शांतपणे सगळं ऐकत होता. म्हणजे ते काय बोलतात त्यातमध्ये तो यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे आमच्यामध्ये अजून एक मित्र त्याचं नाव मी घेत नाही. त्यांनी सांगायला सुरुवात केली की अशीच अमावस्येची मंगळवारची रात्र होती. आमच्या इथं नवी पेठमध्ये विठ्ठल मंदिर, 2 प्रकारचे विठ्ठल, एक अलगा टॉकीजच्या इथे आहे आणि एक नवी पेठेमध्ये एक मध्यभागी एक आहे विठ्ठल मंदिर. तुम्हाला माहिती असेल का? त्या विठ्ठल मंदिरापासून त्याला तो राहायला कुठे, गाजवे चौक, तो स्ट्रेट रोड आहे असा. विठ्ठल मंदिर ते गाजवे चौक स्ट्रेट रोड आहे. हा रात्री त्याचा कार्यक्रम झालेला. त्याच्यावर अजून एक मित्र होता, त्याचा कार्यक्रम झालेला. एक 2-2:30चा टाईम असेल. त्यांनी एक लांबून एक बाई येताना बघितली. आता हा काळ कधीचा आहे? हा 2008-09च्या आसपासचा काळ असेल साधारण. हा 2008-09च्या आसपासचा. तर त्यावेळेस कसं होतं की 2 वाजेपर्यंत कोण जागा नसतं. आता काय झालं, करोनामुळं कधी बघा तुम्ही रात्रंदिवस लोक बाहेर असतात काय, पण त्यावेळेस फारच शुकशुकाट असायची. 9-9:30 नंतर कोणच नसायचं. हां, 2 वाजता तर कोणच नसायचं. आणि 2 वाजता आम्ही त्यावेळेस गप्पा मारत बसलो होतो. तोच टाईम तो जो टाईम होता त्याच टाईममध्ये 1-1.5 महिना आधी त्याने हा प्रकार बघितला होता. मग तो जो एक्सप्लेन करत होता, तर चौकामध्ये आमच्या इथे एक दारूचा गुत्ता आहे, त्याला धुंदी वाईन्स म्हणायचे. त्या धुंदी वाईनच्या समोर एक महादेवाचं मंदिर आहे. जागर होते, चांगलं आहे. आणि हे तिथं उभे होते. चौकातनं त्यांना एक बाई येताना दिसली. आणि ती बाई जी आहे ती अशी नॉर्मल वाटत नव्हती, काहीतरी वेगळं वाटत होतं. थोडक्यात आपण स्त्री पिक्चर पाहिलं त्यामध्ये कसं तरंगत येताना दिसते, अशाच टाईपमध्ये ती काहीतरी चालत येताना तिकडनं त्या साईडनी दिसत होती. रात्रीच्या 2च्या टायमिंगला. तिकडून त्यांना क्रॉस होईपर्यंत याचा मित्र म्हणला आपण काहीतरी विचारू कुठं चाललात म्हणून. तर याने जो पुढं उभा होता, तो दुसरा जो होता तो लहान होता, त्यांना कळत नव्हतं. तो विचारायला गेला तर याने त्याला दाबलं. थांब म्हणला, हे जरा काहीतरी वेगळं आहे, तुम्ही विचारूच नको. असं झालं त्यांच्यातलं. तिने त्यांच्याकडे काही बघितलंच नाही. तिची नजर वेगळीच होती. स्ट्रेट गेली आणि जसं काही रोबो फिरतो ना तसं गांजवे चौकात तर राईटला जो रोड जातो तो अलका टॉकीजकडं पूना हॉस्पिटलच्या साईडला जातो. पूना हॉस्पिटलच्या साईडला पूर्वीच्या काळी त्याला त्यामुळेच तिथे एक विहीर आहे. ते आम्हाला त्यानंतर कळलं. पण त्या बाई त्या साईडला निघून गेली. हे मागं पळत ती किती स्पीडने गेली, यांना पळत जायला लागलं होतं. ती चालत होती पण स्पीडने गेली, ते यांना पळत जायला लागलं होतं आणि तिथं गेली. मग हे 10 टाकत तिथं पोचल्यावरती तिथं काही लोकं बसलेली होती तिथं राहणारे. काय नाही तुम्ही इकडं काय करता म्हणून. नाही म्हणलं की इथं आत्ता एक बाई आली आणि ती गायब झाली म्हणून. तिथं बघा एक म्हातारा माणूस बसला होता. आता मला माहीत नाही का, नाही त्या बाईने इथं खूप वर्षापूर्वी जीव दिला आहे. बापरे. असं झालं. त्या बाईने तिथे जीव दिलेला. मग ते म्हणलं की खूप वर्षांपासून ती तुमच्याच लेनमधनं, ते तसे ओळखतात ना सगळ्यांना. जरी नवी पेठेतून आपण दुसऱ्या गल्ल्यांमध्ये जरी फिरलो तरी सगळे ओळखत असतात एकमेक. तोंड ओळख असते. तोंड ओळखतात. त्यांनी लगेच सांगितलं तुमच्या गल्लीतनं तिकडनं एक बाई येते, ती इकडं तिने जीव दिलेला आहे. हे सगळं एक्सप्लेन केल्यावरती हे दोघे घाबरले होते 2 जण. हा त्याचा किस्सा संपला. आणि आमच्याबरोबर बसलेला तर नितीन, त्यांनी म्हणलं त्या बाईने आकाशी कलरची साडी घातली तिथं. तर तो म्हणला हो. ज्यांनी पाहिलं तो म्हणलं हो. मग नितीनने त्याच्यावर थोड्या डिझाईन होत्या ना, तो म्हणलं हो. पण तुला कसं काय माहिती, म्हणजे ह्याच्या मनात शंका आली की तुला कसं काय माहिती की ती बाई त्यांनी बघितलेली आहे, ह्या कसं काय सांगतो. आता हा थोडासा याच्यातला होता. तो म्हणला ती इथंच उभी आहे. आणि आम्ही जे घाबरलो आम्ही
तिथून पळत सुटलो. तर म्हणलं पळायची काही गरज नाही आहे, ते तुम्हाला नाही दिसणार आहे, ते मला दिसणार आहे. असा त्याचा तो एक किस्सा आहे. म्हणजे तुम्ही सगळे ते बडबड करत ती तिकडंच होती. ती तिथंच उभी होती, कारण त्या दिवशी मंगळवार आणि अमावस्या होती आणि आम्ही त्याच वेळी तिथंच त्याच टायमिंगला बरोबर बसलो होतो. असं म्हणतात की भूताचा जो टाईम असतो त्याच टायमिंगला ते दिसतं आणि बरोबर आम्ही त्या ह्याच्यामध्ये सापडलो होतो. फक्त एवढंच आहे की आता आम्हाला ती बघण्याची दृष्टी नाही आहे, पण याला ती दृष्टी आहे, त्याला दिसत होती ती. मग तिने सगळं ऐकलं पण, म्हणजे आम्ही जे काय बोललो ते, आणि ती तिथंच उभी होती. मग आम्ही थोड्या वेळाने ती जागा सोडली आणि आम्ही दुसरीकडे निघून गेलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही रात्रीचं कधी तिथं बसलो नाही. पण कळलं का की कोण होती बाई, काय होती ती? ती बाई असं काही आम्ही त्याची काही माहिती नाही काढली, पण त्या मित्राने माहिती काढली होती. त्याला जर आत्ता जरी आपण विचारलं तर सांगू शकेल तो, आम्हाला माहीत नाही. पण असं आमच्याकडं कसं आहे की नवी पेठ जी आहे, नवी पेठ जर पूर्वी बघितलं तर ती एक स्मशानभूमी त्याला लागू नये, ती पूर्वीची सगळ्यात भयानक जागा होती. तर त्याच्यावरती हळूहळू हळूहळूच घरं बसत गेली. असे एकच नाही, अनेक किस्से नवी पेठमधले आहेत. आता तुम्हाला सांगू, आम्ही जिथं बसलो होतो त्याच्या समोर एक स्पॉट म्हणजे जुना वाडा होता. त्या वाड्यामध्ये कसं होतं, तो वाडा म्हणजे मी नाव नाही घेत, मग ते कुटुंब सगळं माझ्याशी हे करायला यायचं. त्या वाड्यामध्ये म्हणजे मी लहान असताना मला आठवते, त्या वाड्यामध्ये रात्रीचं वाऱ्यासारखं यायचं आणि कडी वाजायचं, टक टक वाजायचं रोज. त्या वाड्यामध्ये कोपऱ्यात एक खोली होती, म्हणजे 14-15 घरं असायची पूर्वी. एका वाड्यामध्ये 15-15, 20-20 घरं असायची आणि सलग एक बारकी बारकी घरं असायची सगळी, आणि पत्र्याचे ते वरती हे असायचं. एखादे जो वाड्याचा पुढचा भाग असेल ना, तो नेहमी उंच असायचा, 1-2 मजलीचा असायचा. तर तिथे ते दुसऱ्या मजल्यावरती पण जाऊन ते टकटक वाजायचं, रोजचं होतं ते. तर तिथे एक हे म्हणतो आपण, काय म्हणतो, हवा, किंवा आपण म्हणतो की तिथे एक ताकद होती, जी ताकद भयानक होती. त्या वाड्याची शेवटची जी खोली होती ती उघडण्यात आली होती चुकून. ती उघडल्यानंतर त्या वाड्यात जे काही त्या वाड्याचे मालक होते, त्यांच्या घरात 3 स्त्रिया होत्या. त्या 3 स्त्रियांना ते भूत लागलं. बरं, भूत लागलेलं आजपर्यंतचे मी प्रकार पाहिले. 3 स्त्रियांना एकच भूत पछाडलेलं असं मी पहिल्यांदा पाहिलं होतं, एकाच वेळीस. एकाच वेळी. आणि तिघांच्या एकसारख्याच ॲक्शन असायच्या. हिने हात वर केले की ती हात वर करायची, ही गोल फिरली की ती गोल फिरायची, अशा प्रकारचं होतं ते. तर ते आम्ही मी त्यावेळेस खूप लहान होतो, म्हणजे मला आठवत ते. त्यानंतर त्यांना काहीतरी दर्ग्यावर वगैरे नेण्यात आलं आणि मग त्या बऱ्या झाल्या. ते पण आठवडाभराचा खेळ चालला होता त्यांच्या इथं. मग ती रूम बंद केली वगैरे सगळं झालं. काही वर्षांनी तिथं डेव्हलपमेंट आमच्याकडे झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सदाशिव नवी पेठमध्ये सगळीकडे आता वाडे नाही राहिलेत. आता वाड्याच्या पण बिल्डिंग झाली. ती बिल्डिंग झाल्यावरती नवीन लोकं राहिलेली, त्यांना काही माहीत नाही काय होतं वास्तव्य. तर पहिल्या मजल्यावरती जी स्टुडंट लोक येतात, MPSC UPSCसाठी ती पोरं येतात, ती राहायला आलेली. तसंच नेहमीसारखं टक टक वाजलं. या माणसांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तर काही नाही, ते हवासारखं नेहमीसारखं गेलं. दरवाजा बंद केला, हा आला, त्याच्या बेडवरती झोपला. थोड्या वेळाने त्याच्या तोंडावरचं चादर काढली आणि ती आडत त्याच्या तोंडाकडे बघत. अय्यो. तो जोरात ओरडला, तो घाबरला. त्याने तेव्हापासून रूम सोडले. हे किस्से अजूनही घडतात ते. पण हा किस्सा तुम्हाला कसा माहिती त्या पोराचा? आम्हाला आता तिथे जे राहणारे सगळे मित्रच आहेत ना आपले, मग ते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हा आत्ता घडलेला. मी पूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगितला की पूर्वी असं ते मी बघितलं होतं लहान असताना. त्याच वाड्यातला ॲक्च्युली त्या वाड्याचा मालकच होता, त्याने हा दुसरा किस्सा मला सांगितला की असं असं घडलं आत्ता असं आहे ते. बरं, तर हे होते तुमचे किस्से. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव, आणि अनुभव कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अजून त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहेत, पण आता आपण इकडंच थांबूयात, कारण की खूप लेट झालेलं आहे आता आणि तेही खूप लांबून आलेले आहेत. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात, आणि तुम्हाला अजून आपल्या व्हिडिओजमध्ये काय काय चेंजेस हवेत तेही सांगा. आणि जर कुणाला असेच अनुभव शेअर करायचे असतील तर गुगल फॉर्मची लिंक आपण दरवेळेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकत असतो, तर तिकडे जाऊन फॉर्म फिलअप करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमची टीम नक्की तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देईल. तर आता इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.